तर एका नवीन व्हिडिओमध्ये परत तुमचं स्वागत आहे आणि आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरला आणि आपल्यासोबत आहे रणजित शिंदे. तर यावेळेस आमची डिओ ट्रिप होणार आहे. तर लवकरच तुम्हाला कळेल आम्ही कशासाठी चाललोय कोल्हापूरला. तर आपण इथं डिओ पॉटेलमध्ये पोहोचलो आणि लय आम्ही बर्नआउट झालो आता आमच्या प्रोजेक्टमुळे. तर थंबनेल आणि ते बघून तुम्हाला कळलंच असं आपण कशासाठी चाललोय. तर आपण चाललेलो आहे हॅकेथॉनसाठी आणि आपली ट्रेन आहे 10:30 वाजता आणि आपण थोडं खातोय म्हणून इथून जाऊया. बेसिकली आपल्यासोबत रणजित शिंदे पहिल्यांदा जोडला आहे तेव्हा थोडासा हैराण आहे मस्त इथं. तर बघूया. आम्ही सकाळी 5:30ला पोहोचू तिथं आणि सकाळी 6:30 का 7 वाजता आमचं काय नाही 8 वाजता लॉग इन आहे काय रे ते. तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करायचं लॉग इन करायचं आणि बसायचं. तुम्हाला तिथून पुढे आम्ही कळू. आता ट्रेन थोड्या वेळ दिसेल तिथेच आहे. तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आपल्यासोबत रणजित आहे आणि काका आहेत आणि आम्ही जेवतोय आता. तर आम्ही जेवण झालं डायरेक्ट झोपणार आहे. उद्या सकाळी कोल्हापूरमध्ये गेल्यावरच तुम्हाला भेटू. तोपर्यंत गुड नाईट आणि बघत राहा हसत राहा. सर गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स कोल्हापूर. रणजित शिंदे आपल्यासोबत आहे आणि इथून आपण जाणार आहोत त्या कॉलेजवरती जिथं आपलं हॅकेथॉन आहे. आणि खूप रात्रीचं काय एवढं नव्हतं मग काय दाखवता नाही आलं आणि थोडा झोप पण नाही झाली. माझीच नाही झाली. रणजित तर लय झोपला आरामात. तर रणजित जागलो होते ते. मला ते माहीत होतं रे. ते व्हिडिओ काढलाय रे मी कसं झोपला होता ते टाकतो व्हिडिओ. फोन बिन कुठे ठेवून फोन तर जप्त करणार होतो मी पण जाऊ दे म्हणलं. तर पुढे भेटूया आपण. आता आम्ही उतरलो फुल लास्टला आम्हीच आहे. तर बघूया पुढे तुम्हाला सांगतोच लवकरच. तर आपलं आवरण वगैरे झालेलं आहे. हा रणजित आणि हा आपला PCUचाच आहे. तर आपण आता चहा पितोय आणि हा इथून आपण चाललेलं आहे कॉलेजला. तर जाऊया तिथे गेल्यावरती भेटूया तुम्हाला. तर आपण इथं DY पाटीलमध्ये पोहोचलो आणि हे हॅकेथॉनचं सगळं आहे. तर कॉलेजचं चांगलं वाटतंय आणि ठीक आपलं एक नवीन सबस्क्रायबर वाढेन आता. तर भेटूया पुढे सांगतो तुम्हाला. कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर आम्हाला हे सशस्त्र तिथं काय होतं बरं नक्की. हे शाहू महाराजांचं जन्मस्थळ आहे. लक्ष्मी विलास पॅलेस. त्या तिथं एक दालन आहे. त्या दालन म्हणजे त्या खोलीत तिथं शाहू महाराजांचा जन्म झालेला आणि आता प्रदर्शन वगैरे आहे. महाराजांच्या वस्तू चित्र महाराजांच्या काळातले फोटोग्राफ्स महाराजांच्या काही बग्गी वगैरे आहे इथं महाराजांनी वापरलेली. ओके ओके. तर हे दर सोमवारी प्रदर्शन असतं का नाही दर सोमवारी बंद असतं. हे 6 महिन्यांसाठी आता कोल्हापूरमध्ये चालू आहे शिवशास्त्र शौर्यगाथा. ज्यामध्ये लंडन वरनं शिवाजी महाराजांच्या काळातली जी वागणं आणलेली आहेत त्याचं प्रदर्शन आहे. ते प्रदर्शन सोमवारी बंद असते. बाकी पॅलेस चालू असते. अजून त्याचं रिनोव्हेशनचं काम वगैरे चालू आहे. ओके. आपली हॅकेथॉन संपल्यावरती आपण येऊच इथं. दुपारचं चालू असतं असतं. मग दुपारी आपलं जेव्हा संपेन उद्या तर उद्या दुपारी येऊन आपण बघूया आणि तुम्हाला दाखवूया. आणि हे कॉलेज समोरच आहे काय मागची बिल्डिंग आहे ना तिथंच आहे आपलं. तर रणजित शिंदे. तर आपण आलोय कॉलेजच्या बॅक साईडला. तिथं काय कोणती नदी आहे. पंचगंगा. हा इथं पंचगंगा नदी आहे आणि दत्ताचं मंदिर आहे. कॉलेज तिकडं महाग आहे. आपलं 8 वाजता चालू होणार आहे. भाई लय महाग लागला होता पण कॅमेरा जसा आला तसा तो लाजला गेला पुढे. 8ला रजिस्ट्रेशन चालू होते. 9 वाजता आपलं मेन चालू होत आहे तिथलं कार्यक्रम. त्यामुळे एवढ्या वेळेत बसण्यापेक्षा आता किती वाजले 7:15 झाले. सॉरी 7:40 झाले. आणि ही आहे पंचगंगा नदी. थंडी आहे थोडीफार. आला आला रे. तर आपण इथं आता कॉलेजमध्ये आलेलो आहे. आपला लॅपटॉप रणजित शिंदेचा लॅपटॉप
इथं रेस्ट रूम आहे, म्हणजे सगळं चालतंय. सगळे असे नाही का हवाबाजी करणारे लोक जास्त आले. ते जास्त डाएट कोक वगैरे असतं ना, ते हातात घेऊन असं एकदम स्टँडर्ड बनायला. उनको क्या मालूम, हमने भी लाया है रणजित शिंदे चिप्स का पॅकेट निकाल. थोडा वेळ तुम्हाला सांगू आपण. थँक्यू. तर आम्ही आता आमचं प्रोजेक्टचं पुढचं अपडेटेशन करतो आहे. तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा. तर प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस आला आहे. आपल्याला जागा शिफ्ट करायला लागली आहे. आपल्याला जागा भेटली आता इथं, आणि हा आपला कम्प्युटर रणजित शिंदे दिसत नाही तो. आपण ह्या जागेवरच आता डेरा टाकलेला आहे आणि आपला प्रोजेक्ट होतच आलेला आहे. थोडा वेळ तुम्हाला अजून, तोपर्यंत तुम्ही अजून थोडासा टाईम लॅप्स एन्जॉय करा. धन्यवाद. तर आम्ही आता चाललो आहे रजिस्ट्रेशनसाठी, कारण की आमचं रजिस्ट्रेशन झालं होतं. आम्ही सगळ्यात पहिले आम्ही चालू आहे ना, मग त्यामुळं. तर जस्ट आपल्याला वेलकम किट दिलेलं आहे. रणजितला पण दिले, ते ह्यात टाकले. दोघांना 2-2 पिशवे दिले, पण एकच वागवत आहे आम्ही. तर आपलं आता जस्ट हॅकेथॉन रिलेटेड झालेलं आहे. काय ते काय असतं रे पहिलं इंट्रोडक्शन. तर आम्हाला एक कुपन भेटले, त्याच्यामध्ये आमचं ब्रेकफास्ट, उद्याचं जेवण, परवाचं जेवण, उद्याचं जेवण, आजचं जेवण, नाश्ता, चहा, पाणी, ते सगळं दिले. आणि आमचं आता चालू होणार आहे थोड्या वेळ. तर बघूया, 11 वाजता चालू होणार आहे. पोट जरा आता खूप दुखते, मेडिसिन मागवली, नाश्ता करून मग आपल्या हॅकेथॉनला वरती जाऊ. थँक्यू. तर जस्ट आपलं ते झालं, नाश्ता झालेला आहे. हे आपलं मेडिसिन आहेत, आपल्याला थोडं ॲसिडिटी होते म्हणून. आणि हे चाललेलं आहे खूप असं कसं तरी झालं मला ट्रॅव्हलिंगमुळे वगैरे. आणि तुम्ही यांचं कॅन्टीन बघितलं असेल, कसं आहे बघू शकता. आपलं कॉलेजचं कॅन्टीन बघा, यांचं कॅन्टीन बघा, पण ठीक आहे. तर आपण आपल्या प्रोजेक्टवरती अजून कामच करतोय. हे माझे प्रोजेक्ट आहे. दाखव स्ट्रिक दाखवतो मी डेली किती प्रॉपर करतोय ते. अरे ते नाही रे, वरती राहुल दौंडे आता जो क्लिक करा. हां वर घ्या आता, डेली वरती घ्या. स्टिक दाखव, स्टिक कुठे? हां 84 दिवस झाले कंटिन्यू करतोय आम्ही. तर आता आपलं अनाउन्समेंट झालेली आहे. आपलं फर्स्ट राऊंड लवकरच येणार आहे, त्याची तयारी करू. तर भेटूया तुम्हाला पुढच्या थोड्या वेळात. तर आमचं आता प्रेझेंटेशन आहे 5-10 मिनटात. आणि हा आमचा सेटअप आहे असा. रणजित शिंदेचा पण सेटअप फाटलेली आहे प्रॉपर. पण बघूया काय होतं. मला तर फुल आजारी, आजचाच गोळी खाल्लेली. रात्री समोसा खाल्ला, तिथंच अशक्तपणा झालेला आहे. बघूया काय होतं. तर आपलं आता लंच टाईम चालू आहे आणि मी थोडंच घेतलं कारण माझी तब्येत लई खराब आहे. इथल्या HODला सांगितलं. तर आपलं जेवण वगैरे झालेलं आहे, पण तब्येत खूपच खराब होत चाललेली आहे. त्यामुळे जेवण पण खूप कमी केलं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. बघूया आता. तिथल्या HODला बोललं आहे मी की मेडिसिन वगैरे काय भेटतील तर आणून द्या. ते पण बोलले की वी कोऑपरेटिव्ह, वी विल गिव्ह मेडिसिन वगैरे. बघूया काय होतं. आणि आमचं अजून नाही झालेलं फर्स्ट राऊंड. खूप टाईम लागतो आहे, कारण की सकाळी कार्यक्रम खूप लेट उशिरा चालू झाला म्हणून. तर भेटूया आपण थोड्या वेळा. बाय. तर आपलं आता म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे नाही बरं वाटतंय मला जरा. परत बॅक टू बेसिक आपण प्रोजेक्ट बनवायला चालू केलं. तर प्रोजेक्ट चालू झालेला आहे. रणजित शिंदे, काय एरर वाटतं तुला प्रोजेक्टमध्ये? एरर आपल्याला कुठे समजतं काय नाही, मी स्वतः सॉल्व केलेले ते रे. आता कसं जरा प्रोफेशनल बनत चाललेलं आहे. सो थँक्यू फॉर प्रोव्हाइडिंग अस दिस ऑपॉर्च्युनिटी राहुल दंडे माय सेल्फ. हसतं काय रणजित? कसं थोडंसं करायला लागतं, त्याचं बरं वाटतं म्हणून थोडंसं रिलीफ करते स्वतःला. तर आम्हाला जे दिलेलं आहे रणजितच दाखवलं. तर बघूया काय होतं. आणि आता वाजले 5:30. मी थोडा वेळ स्नॅप घेतले, झोपलो थोडा वेळ. रणजितच करत होतं जे काय करायचं ते, म्हणजे कोड रिलेटेड. आणि आपण बघूया थोड्या वेळात. आमचं अजून आलाच नाही नंबर, कारण की सर लेडी मी हळूहळू घेतो सगळ्यांचं. बघू.
तर आमचं आता जस्ट प्रेझेंटेशन संपलेलं आहे, एकदम प्रॉपर प्रेझेंटेशन दिलं, सरला पण आवडलं आहे प्रॉपर. तर त्यांनी थोडंसं आम्हाला चेंजेस करायला सांगितलं आहे, युजर फ्रेंडली आणि थोडंसं ते हाय प्रोजेक्ट रिलेटेड ते करायला सांगितले. ते आमचं होऊन जाईल एक रात्री. आता संध्याकाळी सेकंड राऊंड 10:30 वाजता आहे. आणि कॉलेज चेक करा तुम्ही, आमचं आता रिनोव्हेशनचं काम चाललं तरी ठीक आहे कॉलेज. रणजित शिंदे, काय वाटतं तुम्हाला, कसं एक्सपिरियन्स आहे? आता ते सरांनी जे 4 तास सर कसा वाटला, खडूस वाटला का चांगला वाटला? चांगलं होतं सर, चांगले होते, सील होते. त्यांनी सांगितलं ना प्रॉपर कसं करायचं. तर सर वगैरे तर चांगले दिसले फर्स्ट राऊंडसाठी. सेकंड राऊंडसाठी आता बघूया. आणि त्यांनी आमचं लिहून घेतलं, स्टार बीज दिलेत, म्हणजे काहीतरी केले त्यांचं जास्त मार्क वगैरे देण्यासाठी. तर बघूया. आणि असं काही थोडंसं खाली फिरायला आलं, मला जरा बरं वाटतं आता गोळ्या वगैरे खाल्ल्यामुळे. आणि थँक्यू HOD सर, त्यांनी मला डॉक्टरकडून गाईड करून मेडिसिन आणून दिलं. आणि बघा कॉलेज इथे इव्हेंट होणार आहे आपला. तर ह्यांच्या प्रत्येक फ्लोर म्हणजे जसे स्टेअर्स असते तिथं मशीन आहे, जसं आपल्या कॉलेजमध्ये असते तशी. आणि CCTV लावला आहे, पोरं कचापणा करतात ना. आणि ही बिल्डिंग फक्त नाही का 1.5 किती 2.5 एकरमध्येच आहे, तर एकदम प्रॉपर आहे. आणि असं स्क्वेअर आहे, तसं ह्याच्यामध्ये होतं ना, कशामध्ये ते आहे नाव मूवीचं, ते नंतर सांगतो जेव्हा आठवण द्यावा, त्याच्यामध्ये होतं तसं सेम. आणि प्राइजेस वगैरे पण चांगले. रणजित काय घेतोस? काहीच नाही. पेक्षा धावाली सिल्क पण आहे यांच्याकडे. हा, सिल्क बघ तू. असं सिल्कच बघायला लागतं, कधी यायला कोण नाही आहे ना. दुग्धर पिढा. तसं रणजितला कसं दोन गर्लफ्रेंड आहेत. फेब्रुवारीमध्ये भेटन नाही आला. नाही आता नको आपल्याला, आता फक्त आपल्या कॉलेजवर फोकस करायचं आहे. रणजित तुम्हाला भेटू शकते, भेटलेली आहे ऑलरेडी. हा, तुम्हाला खूप माहिती आहे आमच्याबद्दल. कसं आमच्याकडेच असतात ना त्यांचे फोन. तर आता तुम्ही बघितलं जसं की ते व्हिडिओ फोटोशूट झाला आमचं सगळ्या ग्रुपचं. आणि ह्यांचं वॉशरूम आहे बघा, बॉईज वॉशरूम आहे, बॉईजचं असतं. तर आपल्या वॉशरूमपेक्षा हे टॉप वॉशरूम सगळे जेवढे आम्ही आतापर्यंत सकाळपासून सगळे वॉशरूम ट्राय केले, कसे सगळे सेम एकदम लाईटिंग बिटिंग हे ते. रणजित शिंदे दिसतं इकडं, ते नाही दाखवू शकत, तसं आहे टॉप क्लास आहे. पण कॉलेज छोटं आहे तेवढा एक विषय, बाकी सगळं चांगलं आहे. आणि आमचा राऊंड आता 10 वाजता ना, सेकंड राऊंड 10 वाजता, त्यासाठी तयारी करायची. तर आम्ही चहा प्यायला चाललो आहे, आम्ही खाली भेटूया. हा मित्र आम्हाला जॉईन झालेला आहे आणि आपला रणजित शिंदे. तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही स्ट्रेंजर थिंगचा सिरीज बघितला असेल तर हे बॅकग्राऊंड वेकनाचं जे घर असतं ते, त्याला हे बॅकग्राऊंड आहे. आणि इकडे सगळ्या पोरांचे लॅपटॉप आहे. तर नेलं इथून पिंपरीसाठी तर 70-80 लाख रुपये असेच जमा होते ना आपले, कॉलेजचे दोघांचे फी आणि पोरांची फी पण जाईन. तर आपल्यासाठी एवढंच. आणि आमचं आता बघू, पार्टिसिपेट करतो आम्ही आता, सेकंड राऊंडची तयारी करतो, थोडे ॲप्लिकेशन जे सांगितले ते करतो. तर जेवण्यासाठी आम्हाला आहे काय काय नाही जेवायला. आज आहे मसाले भात, आम्रखंड, छोलेची भाजी आणि वरण. हात घालायची गरज आहे का? तर मी पण थोडंसं जास्त घेतलं कारण की मला थोडं बरं वाटतं. आम्रखंड, भाजी, भात, चपात्या आणि सॅलेड. तर जेवण झाल्यावरती भेटूया आपण. तर आता 12:30 वाजता आणि आमचं अजून अपडेटेशन चालूच आहे. तर अपडेटेशन चालू आहे. रणजित शिंदे काय होत आहे? आमचे एवढी हालत खराब झाली आहे ना, काय सांगू आता. कधी झोपण असं होतं, पण अपडेट केल्याशिवाय झोप येणार नाही. सेकंड राऊंड आमचा अजून झालेला नाही आहे. तर बघूया काय होतं. आणि 12:30 वाजल्यात कारण 1 पण वाजू शकते, 2 पण वाजू शकते. तर बघूया अशा प्रकारे आपण फुल स्टॉप बाय. तर आता 1 वाजलं आणि आम्ही आता झोपायला चाललो कारण आमच्याकडं आता कंट्रोल होत नाही आहे. तर बघूया 3 वाजता उठणार आहे, परत रेडी करणार आहे आमचा प्रोजेक्ट. तर सकाळचे वाजले आहेत, किती वाजले? 11 वाजले 6. आणि प्रोजेक्ट झालेला आहे कम्प्लीट. रणजित शिंदेने केला आहे थोडा जेवढं जिथून एरर येत होतं तिथून पुढं. मी झोपलो होतो कारण की मला ते गोळ्यांमुळं लय झोप आली, असं एकदम झुप होत होतं डोक्यामध्ये. तर रणजित शिंदे प्रोजेक्ट झालेला आहे, त्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला? आता करू सबमिट आणि यावर काय नाही सरांचं बघू.
भेटूया परत थोड्या वेळात, परत झोप येते. आपला आता नाश्ता झालेला आहे आणि आम्ही आता जरा उन्हात बसलो आहे, जरा एनर्जी घेतोय कारण रात्रभर एनर्जी गेली आहे सगळी. तर रणजित शिंदे, तुमची एनर्जी तर लयच गेलेली आहे. तर रात्रभर जागलोय बाबा. मी पण काय सांगू, लय केलं काम, पण बोलतो माझ्याकडून जेवढं झालं तेवढं केलं. मग एनर्जी डाऊन झाली, गोळी खाली, मी झोपून घेतलं थोडं. म्हणजे झालं एकदाचा प्रोजेक्ट तर झाला. जास्त प्रोजेक्ट झाला आता. आणि इथं बघा, इथं आहे आमचं सगळं. चला भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. बाय बाय. आता आमचं सेकंड राऊंड चालू होणार आहे, म्हणजे रात्री चालू होणार ते झालाच नाही, म्हणजे रात्री झाला तर फायनल राऊंड चालू होणार आहे. आणि आम्हाला सर्टिफिकेट भेटले. रणजित शिंदे दर सर्टिफिकेट दाखवतो. आमचं सर्टिफिकेट आहे रणजितचं, हे पार्टिसिपेंट सर्टिफिकेट आहे. अजून मेन राऊंड फायनल राऊंडमध्ये जसं झालं त्याचं वेगळं आहे आणि प्राईज पण वेगळं आहे. बघूया कदाचित आमचं होऊ शकतं. आणि आमचा प्रोजेक्ट आम्ही होस्ट पण केलेला आहे. हे प्रोजेक्ट दाखवत आहे, प्रोजेक्ट दाखवतो. तर हा आमचा प्रोजेक्ट आम्ही होस्ट केलेला आहे. तर हे आता मी रणजितच्या आधी टाकतो आणि त्याचा पासवर्ड टाकतो. ओके गो. हे आमचं लॉग इन झालेलं आहे अकाउंट. आता इथं आम्ही आमचे कॉलेजचे स्लिप ऑर्स ते टाकतो. इथे आमचं वर्कलोड टाकतो 9, मूड आमचा सध्याचा आहे 5. तर आम्ही ते ॲनालाइज करतो. तर आमचं मीडियम स्ट्रेस आहे. ओके, आता हे झालेलं Day 1चं. 2साठी आम्ही परत एकदा लॉग इन केलेलं आहे आपली ID. ते लॉग इनचं तुम्ही आधी बघितलं म्हणून ते दाखवत नाही तुम्हाला. तर Day 2साठी आमचा F5 आणि म्हणजे वर्कलोड, आता मी झोपलो आहे, मूड वगैरे ते झालं. आणि ॲनालाइज स्ट्रेस, तर ते स्ट्रेस लेवल सेम झालेलं आहे. तर याची प्रोसेस मी थर्ड ते असं हे होत राहणार आणि तुमचं स्ट्रेस लेवल ते कॉलेजवाल्यांना कळत राहणार. आणि हे तुमचे ERPला जॉईन होणार. आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ऑफ ॲम्ब्युलन्सचं मी 002 पण दिलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट तिकडे कॉलमध्ये जातं ते. आणि चॅटबॉट पण आहे आमच्याकडे. चॅटबॉट फार पैसे नाही आहेत, गरिबी आहे म्हणून ते ओपन होत नाही. तर हाच आमचा प्रोजेक्ट आहे. धन्यवाद. आता तुम्ही आमचा प्रोजेक्ट बघितला आणि आता काय होतं तुम्हाला सांगतो थोडं वेळ. म्हणजे हे झाल्यावर आम्ही घरी निघणार आहे थोडंसं फिरू. तर आता जस्ट आमचं काय म्हणतात प्रेझेंटेशन संपलं एकदम फायनल राऊंडचं. आणि आमचं चालूच होत नव्हतं, नेटवर्क एरर आला, अचानक सगळं बंद झालं. पण सर आले कसं झालं, तर आता ठीक झालं. प्रेझेंटेशन दिलं आणि रिझल्ट अर्धा 1 तास होते. आणि आत्ताशी ओपन झालं आहे बघा हे. आणि ते सर तिकडे चालू आहे, एकेकाचं घेत होतं हळूहळू. बघूया काय होतं, तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आणि पार्टिसिपेंट सर्टिफिकेट तर भेटलेलं आहे आपल्याला. नहा धो के आपका भाई रेडी हो चुका है. आणि आता चाललेलो आहे फायनल राऊंडच्या रिझल्टला. थोडं जेवण करू आणि मग जाऊया. मज्जा आली. 2-3 दिवस लगातार आपण तिथं आहे म्हणा. काम की दादा. तर तुम्हाला कळवतो आम्ही पुढे काय. आणि परत एकदा वॉशरूममध्ये आपण. तर आम्ही आता कॉलेजच्या बाहेर आहे. तर रिझल्ट अनाऊन्स झालेला आहे आणि आमचा रँक आलेला आहे 5th. 2 रँकने आम्ही हुकलेलो आहे, नाहीतर आमचं झालं असतं. पण ठीक आहे, एक्सपिरियन्स भेटला आहे आम्हाला चांगला जाता. आमच्या प्रोजेक्टमध्ये काय कमी होतं ते त्यांनी ते सांगितलेलं आहे बरोबर. तर आता जाऊया. त्याच्याही समोरच जरा काल दाखवलं नव्हतं का ते शिवशात, तिथं जाऊया आणि बघूया. हे कॉलेज आहे, रणजित फोनवर बोलतोय. तर आपण परत आलेलं आहे इथं शिवशस्त्र विद्यालय आणि आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो. तर इथं बघायला यायचं असेल तर एकदम फ्री आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे पण आणलेली तिथं त्यांनी लंडनवरून. तर पुणे दाखवतो आम्ही. फक्त हे छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थान आहे. इथं 26 जून 1877ला जन्म झाला होता त्यांचा. आणि इथं त्यांनी कसं एकदम बनवलेलं आहे, म्हणजे इथंच हे जे बघताय तुम्ही, इथे त्यांचा जन्म झाला होता. एकदम प्रॉपर आहे. फर्स्ट आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे बघितली. एकदम बघितल्यावरती अंगाला काटा आला एकदम. असं तर पूर्ण एकदम फुल बुलेट प्रूफ काचेमध्ये ठेवले. आजूबाजूला सगळे मिलिटरीचे 2 गार्ड फिरतात होते. त्याच्या भारी वाटलं. तुम्ही वाटलं तर एकदा येऊन बघा, इथं खरंच भारी आहे. तिकडे आतमध्ये होतं ते. आणि आम्ही आता चाललेलं आहे, शूज घालू, पुढे भेटू. हे समोर जे बघता तुम्ही, हे शाहू महाराजांनी डॅम बांधलेलं, त्याचं एक 3D त्यांनी बनवून ठेवलेलं आहे इथे. आणि खरंच भारी आहे एंट्री, ते सगळं ठेवलेलं आहे प्रॉपर.
तर आता पुढे जाऊया. आतमध्ये भाले वगैरे ते पण होते, तलवार वगैरे ते पण होते. परत जुन्या काळचे बाण वगैरे, बंदूक वगैरे इंग्रजांच्या काळातले ते सगळं ठेवलं होतं. पण एक सेपरेट बाजूला ते वाघनखे ठेवले होते. तेच भारी बघण्यासाठी. बाकी सगळं ते आपण नॉर्मल आहे, पण ते एकदम असं टॉप आहे. रणजित, तुला कसं वाटलं ते बघून? ते वाटतं तर जर कधी आला कोल्हापूरला तर नक्की बघायला या. काही तिकीट बिकीट काहीच नाही, हां, फ्री आहे बघण्यासाठी. आणि आमची पिशवी अशा प्रकारे पडलेली आहे. घरी जाऊपर्यंत राहते का नाही काय माहिती. तर ठीक आहे, काय विषय नाही, बघूया. आणि इथं ते शाहू महाराजांची जे दयामध्ये बसून रोज प्रवास करायचे ते बग्गी आहे. आणि इकडे या साईडला पण ही सगळ्यात मोठी बग्गी आहे त्यांची, जे हत्तीसोबत हे करून त्यांनी एकदम म्हणजे ओरिजिनल नाही ठेवू शकत म्हणून असं प्रॉपर हत्ती वगैरे ठेवून ती मागे बग्गी लावली. आणि इथं ती रोजची वापरायची ती, आणि जेव्हा काही कार्यक्रम असेल ते वापरण्यासाठी ही बग्गी असायची. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही. अशी होती एकदम राजशाही बग्गी. त्याच्या आतमध्ये एकदम प्रॉपर रूम वगैरे त्या टाईपमध्ये, दरवाजे वगैरे. आणि त्या साईडला जी आहे ती रोज वापरायला, ती रोज जे वापरायची ती वाली आहे. आणि अशा हत्तीसोबत जे कार्यक्रम वगैरे असते तेव्हा ते ही काढायची बग्गी वगैरे. ओके, पुढे बघूया, भेटूया. आता इथून आम्ही जाऊ रंकाळ्यावरती, नाही तर मग श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये जाईल आणि तुम्हाला सांगेन पुढे. तर आम्ही आता मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे. पुढे रिक्षावाल्याने मागे सोडला, ते समोर मंदिर आहे, तिथं जायचं आपल्याला. तर बघूया, पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. तर आमचं दर्शन झालेलं आहे आता, आणि हे मंदिर बघू शकता, इथे देवीचं आहे. आणि प्रसाद वगैरे पण झालेला. आता आम्ही चाललेलो आहे शाहू महाराजांच्या जुन्या वाड्यापाशी, आणि तिथून आम्ही जाणार आहे शिवाजी महाराजांचा तख्ता बघण्यासाठी. आणि इथून पुढे जाऊया. तर हाच रोड आहे, आपण तिकडे जाऊन ते तुम्हाला भेटूया. आपलं दर्शन पण झालेलं आहे. राजवाडा तुम्ही बघितलाच असेल, तिथं ते जो हात होता तो बघितला असेल, चांदीचा हात, तो शिवाजी महाराजांचा हाताचा त्यांनी ते चांदीचा हात बनवलेला आहे. आणि इथून आपण आता बस स्टॉपवर चाललो आहे. बस स्टॉपवरून आपण तिथून घरी जायला प्रदान करणार आहोत. तर मागे बघू शकता हे मंदिर आहे, आणि इथून आम्ही जाऊया आता पुढे. आपण आता बसमध्ये बसलो आहे आणि चाललेलो आहे. बसमध्ये बसून चाललो आहे आपण आता पुण्याला. तर आपण आता पोहोचलो आहे साताऱ्यापर्यंत. कंटाळाला पण बघावं लागेल. इथून अजून 1, 2, 3 तास लागणार पुण्यामध्ये जायला. तर आपण आता चहा ब्रेकसाठी थांबलेली आणि आपली बस आहे मागं. तर जाऊया पुढे. तोपर्यंत बघू. इथून आता 1.5 तास राहिले आपलं काय म्हणतात त्याला, पुणे. ठीक आहे, बघूया पुढे. तर आपण आता पुणे PCMC स्टेशनला उतरलेलो आहे आणि आपण घरी चाललो होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच पुढचे व्हिडिओ पण बघा. आणि जे आधीचे ब्लॉग जे होते ते डिलीट झाले, त्यामुळं हा ब्लॉग लय लेट येतो. तर भेटूया पुढे नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हसत राहा.